नमस्कार. तिची झेप गृहिणी ते उद्योजिका या विशेष कार्यक्रमामध्ये मी पूजा तुळसकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर आपण या एपिसोडमध्ये नेहमी एका उद्योजिकेची कहाणी ऐकत असतो. म्हणजे कहाणी म्हणजे काय, तर तिने कशी सगळ्या गोष्टींवर मात करत यशाची पायरी चढली. म्हणजेच तिने अपयशाला स्वतः न खचता तिने ते अपयश आपली पायरी समजली आणि कशा प्रकारे आपल्या जीवनात सक्सेस मिळवलं, कशा प्रकारे आपल्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळवलं. आज अशाच 3 बहिणी आपल्या सोबत आहेत आणि या 3 बहिणींची कहाणी आपण ऐकणार आहोत. म्हणजेच काय, तर त्यांनी त्यांचा बिझनेस स्वतःचा सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने सक्सेस मिळवलं. सक्सेस मिळवण्यापेक्षा त्यांना सक्सेस मिळवत असताना त्यामागे नेमक्या त्यांच्या काय अडचणी होत्या, हे सगळं आपल्याला त्या तिघींकडनं जाणून घ्यायचंय. त्या तिघींची सगळ्यात आधी मी तुम्हाला ओळख करून देते आणि लगेचच मग आपण आजच्या कार्यक्रमाला किंवा आजच्या गप्पांना सुरुवात करूया. तुमच्या तिघींचंही स्वागत. रुबिना, सॅल्विया, रेश्मा, मनःपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. तर खरं तर तुमची कंपनी आहे स्पाइसेस अँड मोर. मला विचारायला आवडेल सगळ्यात आधी तुम्हाला तिघींना, का मसाल्याची कंपनी सुरू करावीशी वाटली? खरं तर आपण पाहिलं प्रत्येकाच्या घरात मसाले हे असतातच. मग ह्याच्यातनं काय वेगळं तुम्हाला द्यायचं होतं आणि काय वेगळं दिलं तुम्ही? कसा बिझनेस सुरू केला? सगळ्यात आधी आपण ते बोलूया आणि त्यानंतर पुढे जाऊ. नमस्कार. पहिला मी पूजा तुलसकर मॅडम यांचं आभार मानते, तुम्ही आम्हाला या पॉडकास्टवर इन्व्हाइट केल्याबद्दल. अ, ह्या मसाल्याची सुरुवात म्हणजे एक जुनी कहाणीच आहे. ते परत इमोशन्सच आहे की आमचे हजबंड जे आहेत ते बाहेर गावी असतात. आता आमच्या इथे अच्छा. आमचे वडील पण बाहेर व्यवसायानिमित्ताने जायचे, म्हणजे सिल्वियाचे वगैरे. तर ते बाहेर गेल्यानंतर त्यांना पारंपरिक खाणंच, की आम्ही कसं वसईचे स्थायिक असल्यामुळे आपल्याला इंडियन फूड सतत हवं असं असतं. बाहेरचं वेस्टर्न देशमध्ये आपण किती खाणार. तर जेव्हा हे आमचे हसबंड बाहेर जावे लागले, तेव्हा काय व्हायचं की तिथे गेल्यानंतर अरे 4-5 दिवस झाले, एक आठवडाभर झाला, की काय व्हायचं की घरी आम्हाला घरच्या जेवणाची आठवण आली. आम्हाला करमत नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे, पण कसं आपलं टमी हॅपी तर आपण हॅपी असतो. तर त्या नेहमी हा तो एक प्रश्न आहे, तो कसा सोडवायचा? तर त्या नेहमी सांगायचे, "अरे तुम्ही इतकं चांगलं जेवण बनवतात. आपली वडिलोपार्जित जे आजी, आई यांच्या चांगल्या रेसिपी आहेत. तर त्यापासून आपण काहीतरी घरून सुरुवात करायला पाहिजे." तर आणि आम्ही तिघी ह्या दोघी आम्ही बहिणी आहोत आणि ही माझी लहानपणाची मैत्रीण आहे. तर आमच्या तिघींचाही व्यावसायिक बॅकग्राऊंड असल्या कारणाने आमचं एक पहिल्यापासून स्वप्न होतं, की व्यवसाय करायचा. तर काय करायचं? तर हे आता हसबंड्स आणि वडिलांपासूनच चालू झालं, की त्यांना आपण मदत कशी करावी, त्यांचं पोट हॅपी ठेवण्यासाठी, जेणेकरून त्यांचं लक्ष चांगलं लागेल. तर मग तीच एक ऍक्च्युअली खूप भावनिक अशी कहाणी होती. तर मग आम्ही सुरुवात केली, की अनेक गोष्टी आधी ठरवल्या, की आपण दुसरं काय करूया का? पण ते सगळा विचार म्हणजे शॉर्टमध्येच सांगते, की सगळा विचार केल्यानंतर आपण शेवटी काय ते पेट पूजाकडेच पोहोचलो. मोर अबाउट फूड. कारण आम्ही फूडी आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही तो निर्णय घेतला, की आम्हाला ह्याच्यात करायचंय आणि चांगलं करायचंय म्हणजे विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्हज, चांगलं म्हणजे हायजीन मेंटेन करता, पारंपरिक पद्धती मेंटेन करून ह्या पारंपरिक ज्या पद्धतीचे मसाले आहेत, ते आपण कसे जपू शकतात. तर तशी आम्ही ही सुरुवात हळू केली आणि मोठ्या स्केलवर गेलो. नक्कीच. जशा पद्धतीनं तुम्ही म्हणताय, की का तुम्ही या बिझनेसला सुरुवात केली. खरं तर पोटाचा प्रश्न होता आणि प्रत्येकालाच आपल्या पोटाची काळजी असते. जर चांगलं मिळालं तर आपण नेहमीच खुश होतो आणि खरं तर असं म्हणतात, की कोणाचंही मन जिंकायचं असेल, तर त्याचा जो मार्ग आहे मन जिंकण्याचा, तो खरं तर पोटातनच जातो. पोट अगदीच, अगदी. हॅपी तर सगळे हॅपी असंच म्हटलं जातं बऱ्याचदा. स्पाइसेस अँड मोर ही कंपनी आहे तुमची, बरोबर? मसाले तुम्ही या कंपनीमध्ये तयार करता. सगळं मान्य, प्रिझर्व्हेटिव्ह नाहीये तुमच्या मसाल्यांमध्ये. पारंपरिक पद्धतीने तुम्ही हे सगळे मसाले करता. मात्र सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला तिघींनाही हे विचारायचंय, की सध्या जर आपण पाहिलं तर खूप मसाल्याच्या कंपनी आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. तर या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय केलं? काय वेगळेपण दिलं लोकांना? सो बेसिकली जेव्हा आम्ही हे सुरुवात केलं तर आम्हाला पण छोट्या स्केलवरती आम्ही घरगुती स्टार्टअप होता आमचा. अँड हं. आम्ही ते मसाले
आमच्या मित्रांना वगैरे असं टेस्टिंगला वगैरे द्यायला चालू केलं. सो त्याचे जे रिव्ह्यूज वगैरे आले आमच्याकडे, सो दोज वर व्हेरी कॉम्प्लिमेंटिंग. आणि त्याच्यानंतर आमचा थोडा कॉन्फिडन्स पण वाढायला लागला, बिकॉज मोस्ट ऑफ आवर फ्रेंड्स वर इन रेस्टॉरंट, शेफ आणि हे सगळे शिपवरती जाणारी वगैरे आमच्याकडली मुलं होती. त्यांना थोडे आम्ही टेस्टिंगला वगैरे दिले. आणि तसं करता करता आम्हाला थोडी एक आयडिया आली की बेसिकली आपले जे मसाले आहेत ते आपण स्मॉल स्केल वरून सपोज प्रोफेशनली ह्याला ब्रँडिंग केलं आणि त्याचे प्रॉपर लायसन्सिंग वगैरे केले, तर त्याला आपण कसं पुढे नेऊ शकतो. मग तसे आम्ही गव्हर्नमेंटचे व्हेरियस कोर्सेस केले, समजून घेतलं की ह्याला पुढे आपण कसं पुढे नेऊ शकतो. आणि असं करत असताना आम्हाला एक लकीली वर्ल्ड ट्रेड सेंटरला खूप मोठा ब्रेक मिळाला लॉन्च करण्यासाठी. सो दॅट वॉज वन व्हेरी बिग अपॉर्च्युनिटी. ऍट द सेम टाइम आता त्याला तिकडेही आमच्याबरोबर होते दुसरे मसालेवाले वगैरे. तर असं करत असताना जेव्हा कस्टमर रिव्ह्यूज आमच्याकडे यायला लागले की खूप टेस्टी आहे, हा तुम्ही आमच्या रेस्टॉरंटसाठी करू शकतात का, आम्हाला व्हेरियस असे डिफरंट ब्लेंड्स करायची अपॉर्च्युनिटी आली. सो आम्ही त्याच्यातून एक आयडिया घेतली की बेसिकली बल्कमध्ये पण आपण हा करू शकतो आणि B2C मध्ये पण आपण ह्या मसाल्याला नेऊ शकतो. तर B2C साठी आम्ही वेबसाईट आणि Amazon आणि व्हेरियस मार्केट प्लेसेसवरती स्वतःला एनरोलमेंट केली. तिकडे आम्ही रिव्ह्यूज बिल्डिंग बघायला चालू केलं. त्याला मार्केटिंग एक प्रॉपर एक चॅनलिंग दिली. आणि त्याचबरोबर जे आमचा होरेका एरिया होता तिकडे पण आम्ही चांगला सुरुवात केली, प्रेझेन्स क्रिएट केला. त्यांचे जे व्हेरियस रिक्वायरमेंट्स ऑफ शेफ्स होते की हा ब्रँड असा हो, की ह्याच्यामध्ये तिखटपणा कमी, ह्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला आमचूर जास्त पाहिजे, की कोणाला थोडे असे वेगळे जे कस्टमाइज ब्लेंड्स हवे होते बेसिकली. तर ते सगळं प्रोडक्शन आमची रुबिना आहे इकडे आणि रेश्मा, दे वर टेकिंग व्हेरी गुड केअर ऑफ दोज पार्ट्स. त्यांची जी स्टडी होती. आणि तसं करत असताना आय थिंक बेसिकली कॉम्पिटिशन इज नथिंग, but if you have the right product for the right people and you can give your 100% and a uniqueness to your blend. So we can definitely counter it. There are a lot of people who go international. आता जेवढे स्टुडंट्स वगैरे आहेत भरपूर आमच्याकडून मसाले घेऊन जातात. सो त्यांचे जे रिव्ह्यूज येतात आमच्याकडे आणि जी ते सांगतात नेहमी की आम्हाला एक घरची चव येते. एखादी नवीन लग्न केलेली मुलगी असते, ती घेऊन जाते, जिला कुकिंगचा जास्त एक्सपिरियन्स नसतो, आमचे व्हिडिओज बघते, त्या हिशोबाने ती बनवते. सो इट इज लाईक गिव्हिंग अस अ बूस्ट. ॲट द सेम टाइम शी इज ऑल्सो टेलिंग व्हेरियस ऑफ हर पीपल आणि वर्ड ऑफ माउथ वरती पण पब्लिसिटी खूप चांगली होते. सो कॉम्पिटिशन वुड बी लाईक देअर ऑलवेज, बट व्हॉट एव्हर यू डू बेस्ट इज लाईक आय थिंक विल मेक यू स्टँड डिफरंट. स्पेशली आमच्या मसाल्याची खूप वेगळी टेस्ट आहे, ती लोकांना आवडायला लागली. आणि असं नाही कम्युनिटी बेस्ड, इट इज वर्सटाईल. मग तू कुठल्याही जसं आता बरोबर, जसं आता तुम्ही म्हणालात की कॉम्पिटिशन तर आहे, मात्र आपण आपल्या बिझनेसमध्ये जर का आपलं 100% दिलं तर आपण नक्कीच त्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो. तर मला तेच विचारायचंय, सुरुवातीला खूप छोट्या स्केलवर तुम्ही हे सगळं सुरू केलं, माउथ पब्लिसिटी झाली आणि त्यानंतर मग तुम्ही Amazon वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण मला असं विचारायचंय, जेव्हा हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत होता, म्हणजे जेव्हा छोटं प्रोडक्ट होतं हे तुमचं, तेव्हा खूप सारे अडथळे आले असतील, खूप त्रास झाला असेल, असं वाटलं असेल कधीतरी की नाही आपण थांबूया का याच्यातनं, पुढे कधी आपल्याला सक्सेस मिळेल माहित नाही. या सगळ्याबद्दल सुद्धा मला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. सो बेसिकली जेव्हा आम्ही सुरुवात केली तर इनिशियली लिस्टिंग विथ व्हेरियस मार्केट प्लेसेस, गोईंग टू व्हेरियस रेस्टॉरंट्स, त्यांच्याबरोबर भेटणं, बोलणं, तो एक मीटिंगसाठी वेळ काढणं, त्यांच्याबरोबर तिकडे जाणं, थांबणं, हे सगळं जे करणं आहे ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे स्त्रिया असल्यामुळे कधी कधी आम्हाला रेस्टॉरंट्समध्ये जाणं, तिकडे बार्स वगैरे पण असतात कधी कधी. सो इट वॉज लिटल ऑकवर्ड ॲट इनिशियल फेजेस. पण सपोज इफ वी गिव्ह अप, आपण त्याला बोलतो ना की करायचं असेल तर आपल्याला थोडीशी त्याला एक मार्ग शोधणं गरजेचं आहे. तर मग आम्ही त्याची मार्केटिंगची मुलं वगैरे पहिले इनिशियली यूज केली, त्यांना आम्ही पाठवलं, नंतर फायनल कॉल्सवरती आम्ही जायला लागलो. सो थोडं ते आम्हाला हेल्प झालं. Amazon वगैरे ह्या मार्केट प्लेसेसवरती आता व्हेरियस असे चांगले एजन्सीज आहेत, त्यांची हेल्प घेतली. आता गव्हर्नमेंट MSME मधून पण आम्हाला भरपूर अशी हेल्प झालेली आहे. तर व्हेरियस एक्झिबिशन्समध्ये कसं पार्टिसिपेट करायचं, आपला प्रोडक्ट पुढे कसा न्यायचा, व्हेरियस इंटरनॅशनल एक्झिबिशन्सला कसं जायचं, तिकडे आपले प्रोडक्ट्स कसे दाखवायचे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण त्यांनी आम्हाला अनेक मदत केलेली आहे. सो असे चांगले मेंटर्स आम्हाला पण भेटलेले. आणि आय वुड से वी आर स्टील लर्निंग. कुठे ना कुठे जाऊन कुठे ना कुठे आम्ही आज पण अटकतोय, पण शेवटी कुठे आपण बोलतात ना की तुम्ही ठोकल्याशिवाय तुम्हाला उघडलं जाणार नाहीये.
तसं हम्म, आपण ते हम्म. ठोकत राहिलं तर आपल्याला मिळतं. आणि आपण मार्ग शोधला तर मार्ग आहे पुढे, पण आपण थांबलो तर मग त्याला इट्स गोइंग टू बी अ वेट फॉर एव्हर, बट यू हॅव टू कीप वॉकिंग. अँड हॅव्हिंग अ राईट टीम ऑलवेज हेल्प्स. Yes. तर प्रत्येक गोष्टीसाठी एखाद्या डिपार्टमेंटसाठी राईट टीम असले की ते सुरळीतपणे चालू राहतात. Yeah, सगळ्या exactly. गोष्टी आपण एकटेच इकडे नाही मला करू एक शकत. पॉइंट खूप चांगला सांगायचा झालाय, की कधी कधी नक्कीच. असं होते की आपण एखाद्याच माणसावरती अवलंबून जी कंपनी असते तिकडे आपण स्मॉल जॉब्स असतील तर करायला काय हरकत नाहीये, पण थोडं आपण जेव्हा बघतो की टीम चांगली असली, त्यांचं आउटपुट काय आहे थोडं समजून घेतल्यानंतर सपोज आपण त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन केली आपली कामं करण्यासाठी, तर चांगलं होते. म्हणजे त्याचा आउटपुट पण चांगला येतो. कारण sometimes it is like, we should support one person for small jobs, but when it is like a long term thing, you need to go with people who have a good team. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात, की अजूनही तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला अडथळे येतात. ही कंपनी चालवताना तुम्हाला अजूनही खूप त्रास होतो. काही गोष्टी अजूनही तुम्हाला शिकाव्याशा वाटतात. काही गोष्टी तुम्ही अजूनही शिकतायत. मात्र तुम्ही कुठेच थांबला नाही. जसं तुम्ही म्हणालात, की मी थांबले तर संपले. म्हणजे तुम्ही तिघी जरी एकत्र असलात, तरी तुम्ही कुठेही थांबलात तर तुम्ही पूर्णपणे संपणार हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही थांबत नाहीये. तुम्ही पुढे-पुढे जाताय, अजूनही काही गोष्टी शिकत राहताय. तर आता मला तुम्हाला तिघींना असं विचारायचंय, की तुम्ही जो निर्णय घेता, तो तिघींचा नेहमी सारखाच असतो, की प्रत्येकीचा वेगवेगळा निर्णय असतो आणि मग त्याच्यातनं थोडेसे मतभेद होतात तिघींमध्ये, की नाही होत आणि झाले तर तिघी एकमेकींना समजून घेता आणि मग पुढे जाता, असं काही होतं कधी? कारण Yes, का असं yes. झाल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं, की नाही थांबावं आपण आता, हे तिघींचं काय आपलं पटत नाहीये बाबा. असं कधी होतं काही? नाही, तसं कसं असते बेसिकली सी आम्ही प्रत्येकाचे जे जॉब डिस्क्रिप्शन्स आहेत ते एकमेकांसाठी व्यवस्थित असे अलाइन करून ठेवतो, की तुला तिची स्पेशालिटी काय आहे, हिची स्पेशालिटी काय आणि माझी स्पेशालिटी. सो वी बेसिकली अंडरस्टँड इच अदर. आणि लहानपणापासून आम्ही खूप चांगले फ्रेंड्स असल्यामुळे वी कॅन रिअली रीड इच अदर्स फेसेस ऑल्सो, की आम्हाला समजते की ही जे करते त्याला ती कॉन्फिडेंट आहे आणि ती करून दाखवणार. हा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आहे आणि हा पार्टनर्समध्ये असलेला ऑलवेज बेटर आहे. आणि प्रत्येकाच्या स्पेसमध्ये त्याची स्पेशालिटी असेल तर त्याला थोडंसं रिस्क आणि चॅलेंजची जागा दिली पाहिजे. सपोज इफ इट इज गोइंग कम्प्लिटली असं रॉंग, तर मग तिकडे आपण खरंच थांबून विचार करतो की करायचं नाही करायचं. बाबा तुझं इकडे खूपच मला वाटतंय जास्त प्रोडक्शनसाठी सामान घेतलेलं आहे, नको करू, की हे मार्केटिंगचा हा जो स्टंट आहे ह्याच्यामध्ये करायचं, त्याला एक पर्टिक्युलर मेसेज जाताना समजा रॉंग दिसत असेल वगैरे, तर तिकडे आम्ही ऍक्च्युली एकत्र येऊन डिसिजन्स घेतो. पण या वेन इट कम्स टू पॅकेजिंग प्रोडक्शन जे डेली बेसिस वर्क वगैरे आहे तिकडे आय थिंक एव्हरीबडी इज गॉट देअर ओन हँड्स ऑन टू इट आता, आणि ते चांगलं करत आहेत तसं. And our biggest नक्की. strength is we believe in each other. नक्कीच, नक्कीच. मला तेच म्हणायचंय, की तुम्ही तिघी एकमेकींवर विश्वास ठेवता म्हणून मला वाटतं हा तुमचा बिझनेस इतका सक्सेस झालेला आहे. आणि अप्स अँड डाऊन्स होत राहतात प्रत्येकाचे. तिचे कधी अप्स डाऊन असतात, तर एकमेकांचा साथ असल्यानंतर तो जो जोश असतो एकत्र काम करण्याचा, तो आय थिंक इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. आणि या तिघींमधून पण एखादी वेकेशनला जरी गेली तरी आम्ही समक्ष असतो की समर्थ असतो की तिचा रोल प्ले पण दुसरी व्यक्ती करू इट्स शकते. लाईक इंटरडिपेंडन्स आहे आमचा Interdependence तसा. आहे तसा. नक्कीच. म्हणजे एखादी जरी वेकेशनला गेली तरी बाकीच्या ज्या 2 सपोर्ट्स आहेत ते त्याला त्या बिझनेसला सांभाळत असतात. आणि जसं आता तुम्ही म्हणालात, की आम्हाला माहितीये, की कोण नेमकं कशात एक्सपर्ट आहे. मग त्याचा निर्णय घेऊन त्या विषयावर तुम्ही आधी डिस्कस करता आणि मग तो पुढे निर्णय घेता तिघी मिळून एकत्र. तर गरजेचं आहेच. बिकॉज इफ यू डोंट डिस्कस अँड यू डोंट प्लॅन, तर मग काहीच एक्झिक्यूट होणार नाही आपलं. होणार नाही. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचंय, जरी तुम्ही तिघी एकत्र आलात, दोघी एकत्र आलात, 4 जणी एकत्र आलात, अगदी 10 जणी एकत्र आलात, तरी एकमेकींना विचारा, की तुला याबद्दल काय वाटतंय, मला असं वाटतंय. हे दोघींनी मिळून जर का एकत्र बसून हे सगळं डिस्कस केलं आणि त्यावर निर्णय घेतला, तर प्रॉडक्ट नक्कीच तुमच्या समोर चांगलं येईल. एक्झॅक्टली. बरोबर? एक्झॅक्टली. या Yes. आय मीन समटाइम्स इट इज लाईक अ ग्रुप डिस्कशन मध्ये कसं असते की बेसिकली तुला गुड बॅड सगळं कळते आणि प्रत्येकाच्याकडे एक वेगळा अनुभव असतो जो माणूस शेअर करत असतो. सो लेट इट बी नॉट ओनली 3 ऑफ अस, पण आम्ही आमच्या फॅमिलीला पण कधी कधी विचारतो, मुलांना विचारतो, स्टाफला विचारतो, आमच्या मैत्रिणी आहेत त्यांना विचारतो. तर एव्हरीबडी हॅज सम एक्सपिरियन्स टू शेअर आणि त्याच्यातून एक काहीतरी चांगलं सोल्युशन एक नेहमीच गोल्डन सोल्युशन त्याच्यामधून निघतो. नक्कीच. किती वर्ष झाली तुमच्या या कंपनीला सुरू होऊन, त्याबद्दल सांगू शकता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना? So basically, we launched on 1st May 2022. 22. अच्छा.
अच्छा. सो म्हणजे आता सुरू झालेली जी कंपनी आहे, तिने इतकी मोठी झेप घेतली असं बोलायला आपल्याला काही हरकत नाहीये. आणि मला असंच विचारायचंय, की या 2-3 वर्षामध्ये कुठला असा एखादा टर्निंग पॉइंट होता का, की ज्यामध्ये तुम्हाला वाटलं, की नाही आता ह्यातनंच आपल्याला सक्सेस मिळू शकतो पुढे जाऊन? ओके. इथे मी सांगू इच्छेन, की पहिले सुरुवातीला एखाद वर्ष झाल्यानंतर आम्ही मोठी हिम्मतच केली म्हणायला हरकत नाही, की आम्ही मोठ्या एक्सपोर्टच्या एक्झिबिशनमध्ये एक्झिबिटर म्हणून पार्ट घेतला होता. आणि तिथे बरेचसे बी2बी म्हणजे बिझनेस टू हं. बिझनेसचे जे कस्टमर्स होते, ते आले होते. आणि आम्ही त्यावेळेला स्टार्टअप पेव्हिलियनमध्ये होतो. आणि किती त्याच्यामधून आपल्याला आउटपुट मिळणार आहे याची काहीच हे शाश्वती नव्हती. तरी पण एक कॉन्फिडन्स होता, की आपलं प्रॉडक्ट आहे ना, ते आपल्यासाठी बोलतंय. तर त्यासाठी आपल्याला त्याचा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. आम्ही उभे राहिलो आणि बरेचसे असे बाहेर येऊन गेलेत आणि त्याच्यातून एक सुंदर अशी कहाणी आम्ही अनुभवली, की अ, जगभरात त्यांचे जे रेस्टॉरंटचे ब्रँड्स आहेत आणि ते 5 स्टार कॅटेगरीमध्ये आहेत. असे नामांकित दिग्गज व्यक्ती तिथे आले होते आणि त्यांना आमचा जो प्रेझेंटेशन आहे तो एक युनिक वाटला आणि त्याच्यानंतर ते येऊन आपले असे मसाले जे प्रेझेंट केलेले ते अगदी सहज त्याचे अ, खुशबू घेतली म्हणजे ब्लेंड स्निफ केलं आणि त्याच्यानंतर त्यांना अ, कळलं की काहीतरी याच्यामध्ये वेगळेपणा आहे. तर मी म्हटले, "सर तुम्ही हे घेऊन जा." तर त्यांनी घेतलं. तर म्हटलं, "सर तुम्हाला मी हे परत कधी फॉलोअप करू?" तर ते बोलले, "नाही, मी सहसा कोणाशी बोलत नाही. पण मला वाटलं मी ट्राय करेन, मी वाटेल तेव्हा मी बोलेन तुमच्याशी." पण तरी त्यांनी मला एक त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. आणि ते एक्झिबिशन होतं मुळात 3 दिवसासाठी. अगदी मला वाटतं ते गेल्यानंतर लगेचच लागलीच त्यांनी ते पदार्थ ट्राय केला असावा आमच्या मसाल्यानी आणि 36 तास पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांचा कॉल आलेला होता मला आणि त्याच्यानंतर अनेक असे ट्रायल केल्यानंतर मला वाटतं त्यांच्या देशभरातील नाही, जगभरातील जितके ब्रांचेस आहेत त्यांच्या रेस्टॉरंटचे, त्या सर्वांसाठी माझेच मसाले पुरवले जातात. तर ही एक त्याच्यानंतर आम्हाला तो एक आत्मविश्वास वाढला, की येस धिस इज द टर्निंग पॉइंट आणि त्याच्यानंतर आम्ही बल्क ऑर्डर इझिली आपली घरची चव बल्क ऑर्डरसाठी जपून ठेवू शकतो किंवा करू शकतो आणि वाढवू शकतो. सो हा स्केलेबल आहे बिझनेस. नक्कीच. जसं तुम्ही म्हणताय, की अगदी छोट्या-छोट्या स्केलवर तुम्ही हे सगळं सुरू केलं आणि नंतर आज तो जगभरात पोहोचलेला आहे. तुमचे हे जे मसाल्याचे प्रॉडक्ट आहेत, ते जगभरात पोहोचलेले आहे. असा एखादा कुठला छोटा निर्णय होता का, की जेव्हा असं वाटलं, की हाच निर्णय आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये सक्सेस मिळवून देईल? या बेसिकली जेव्हा आम्ही पॅकेजिंग वरती बघत होते, तर पॅकेजिंग कशी पाहिजे की कुठल्याही एरियामध्ये गेली तर एक्सेप्टेबल असली पाहिजे. तर त्याच्यावरती पण एक मेसेज जावा. तर आम्ही त्याला बिलीव्ह इन होममेड हा एक मेसेज त्याच्यावर नेहमी ठेवायचा. हा आम्ही एक निर्णय घेतलेला आणि तिकडे जेव्हा फक्त स्पाइसेस अँड मोर बघतात लोकं एक प्रोडक्ट म्हणून, पण त्याची जी टॅगलाईन आहे आमची बिलीव्ह इन होममेड आणि रिअली वी मेक इट फ्रॉम आवर होम, हा जो एक मेसेज आहे, जे कम्युनिकेशन आहे, तो आम्हाला खूप हेल्प करतोय आणि लोकांना त्यांच्या स्वतःच्या यू नो कुकिंग प्रोसेसमध्ये पण बिलीव्ह इन होममेडचा हा एक फील देतोय. इट कम्स फ्रॉम एव्हरी वुमन टू कुक फॉर हर फॅमिली. तर बेसिकली it's like giving something good healthy to your family is always needed. They don't always have to go to the hotels, so believe in homemade was a tagline. I think is always helping ऑलवेज us. देअर. Yeah. नक्कीच. त्याचप्रमाणे मला असं विचारायचंय तुम्हाला तिघींनाही, हा व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरू केला साधारण एक 2022 मध्ये, तेव्हा जस्ट मला वाटतं लॉकडाऊन संपलं होतं आणि सगळ्याची सुरुवात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झालेली होती. तेव्हा अशी थोडीशी भीती नाही वाटली, की आपण या सगळ्यामध्ये उतरतोय, आत्ताच लॉकडाऊन संपलंय, लोकं आपल्याकडे येतील का? हे सगळं घेतील का? थोडीशी भीती असते ना आपल्या मनात, की आपण आता हे सगळं नवीन स्केलवर सुरू करतोय. लोकं आपल्याला तितका रिस्पॉन्स देतील का? काय वाटतंय तुम्हाला? काय सांगायचं याबद्दल? सो बेसिकली लॉकडाऊनमध्ये भीती तर होती, पण अनेक प्रोडक्ट्स आपण बघितले की बंद झाले, तर अनेक प्रोडक्ट्स त्याचं म्हणजे प्रोडक्शन, त्याचा सेल्स एकदम एक्सिलेंट होता. आणि आय थिंक बरोबर. फूड कॅटेगरीमध्ये ते सेलचा काही प्रॉब्लेम नव्हताच. स्पेशली विथ स्पायसीज आणि ह्याच्यावरती कुठले रिस्ट्रिक्शन्स पण नव्हते. ॲट द सेम टाइम हा जो डिसिजन होता कोविडच्या अगोदरच होता इनफॅक्ट आमचा, की बेसिकली सपोज फूड कॅटेगरी ॲज अन एरिया स्पेशलायझेशन केलं, तर हा कन्झ्युमेबल प्रोडक्ट पण आहे. त्याच्यामध्ये आपले जे पॅरामीटर्स आहेत क्वालिटीचे, टेस्टचे वगैरे,
आणि इट्स बेसिकली लाईक सपोज हा क्लिक झाला आणि मसाल्याचं जे प्रोडक्शन आहे ते आपण समजा एक स्केलेबल लेवलवरती करू शकतो. तर या आय मीन आम्ही तेव्हाच ते ऍक्च्युली डिसाईड केलेलं की बेसिकली मसाला हा जो प्रोडक्ट आहे याला काय एंड नाही आहे. सो आम्ही जेव्हा आमचं R&D करत होते, प्रोजेक्ट रिपोर्ट्स वरती स्टडी करत होते, मेंटर्स बरोबर बोलत होते, तेव्हा सगळ्यांचाच हा पॉइंट होता आमच्याकडे की दिस इज नॉट अ प्रोडक्ट विच विल डाय एनिवेअर अनलेस पीपल स्टॉप इटिंग. पण इथे मला सांगावं असं वाटते की कोविड जेव्हा आला तेव्हा त्या दरम्यान त्याच्यानंतर सगळे आपल्या तब्येतीची काळजी जास्त घ्यायला लागले. तर त्या एका गोष्टीचा आम्हाला फायदा झाला की कोविड नंतर आपण काही जे खाऊ घालतोय समोरच्यांना किंवा आपल्या कस्टमर्सला ते चांगलं घालतोय. तर आपल्याला मोठ्या कंपनीशी कॉम्पिटिशन न करता आपण आपल्या ध्येयाला चिकटून राहणं ते जास्त योग्य होतं आमच्यासाठी. आणि म्हणून आमचा तो विदाऊट प्रेझर्वेटिव्ह वाला किंवा घरगुती चव देणारा जो मसाला होता तो या मार्केटमध्ये आम्हाला उतरवायचा आम्ही धाडस तर केलंच. पण तो धाडस जो होता त्याची पोचपावती आज आम्हाला मिळते. नक्कीच. धाडस सक्सेस झालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि मला असं आणखीन एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे ही कॉमन गोष्ट आहे खरं तर विचारणं तुम्हाला, की मसाले जसं मी म्हटलं, की मसाले ही कॉमन गोष्ट आहे. म्हणजे आता भरपूर कंपन्या आहेत मसाल्यांसाठीच्या. कुठली निवडावी ही आपल्या हातात असतं. तर मला असं विचारायचं आहे, लोकांनी कधी असं म्हटलं किंवा घरच्यांनी कधी असं म्हटलं, की "अरे मसाल्याची कंपनी का सुरू करतेयस? तुला सक्सेस मिळणार आहे का?" लोकांनी, मैत्रिणींनी, फॅमिली मधल्या कुठल्या मेंबर्सनी असं म्हटलं, "अरे काय हे करतेयस? थांब जरा, आधी विचार कर आणि मग हे सगळं सुरू कर." आणि त्याच्याकडे किती लक्ष दिलं खरं तर तुम्ही? हो, त्याच्या बाबतीत मी सांगेन की अगदी आता व्हिजिबिलिटी मिळण्यासाठी आपण सुरुवातीला काय करतो, छोटे छोटे जे एक्झिबिशन्स असतात, श्रावण निमित्ताने, गणेश चतुर्थी निमित्ताने, दसऱ्याच्या निमित्ताने आपण जे कम्युनिटी बेस्ड जे एक्झिबिशन्स होतो तिथे आपण छोटे स्टॉल्स घेऊन ठेवायला लागलो, जेणेकरून आपण एक व्हिजिबिलिटी मिळावी. पण त्या माध्यमातून आम्ही आमच्या मूळ गावातून म्हणजे वसईतल्या जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचलो. पण तिथे असं झालं की काही म्हणाले, "अरे इतके चांगले हे तुम्ही काय." कारण तेव्हा तिकीट साईज छोटी होती. अगदी 50-60 रुपयाचं पॅकेट विकणं म्हणजे काही बोलायला लागले, "अरे एक छोटं पॅकेट विकण्यासाठी उभी राहिली आहे." पण ते माझं बाळ आहे, मी वाढवते. तर आपलं बाळ आपल्याला कसं वाढवायचं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं. तर त्या माध्यमातून जेव्हा आम्ही घरोघरी पोहोचलो आणि त्याची रिपीट ऑर्डर आली. आता रिपीट ऑर्डर का आली? तर त्याच्यामध्ये एक चांगलं हे होतं की आमचा जो मसाला आहे, जी करण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे त्याचा जो वापर आहे. आता तुम्ही बाहेरचे मसाले आणले आणि 4 चमचे घातलेत, तर तिथे माझे मसाले तुम्ही 1 चमचा घाला. तर तिथे तुम्ही कॉस्टनी पण वाचवतात. परत आरोग्याला चांगलं असं काहीतरी आपल्याला मिळतंय. तर मग कुठल्याच कस्टमरनी म्हणजे कुठल्याही क्लासचे, आता अपर मिडल क्लास मिडल क्लास असो की हायर क्लास असो, त्यांनी डिफरन्शिएट नाही केलं. की हा आम्हाला परवडण्यासारखा मसाला आहे. परत चांगलं काहीतरी खायला मिळतंय. तर त्याच्यासाठी आम्हाला एक चांगली तिथे हे मिळाली, फीडबॅक मिळाला आणि आम्ही त्या फीडबॅकमुळे त्या जोरावर आम्ही पुढे चालतच गेलो. निगेटिव्हिटी येऊ दिली नाही आमच्यामध्ये. सो दॅट इज व्हॉट आय वुड से. तेच ऍट द खरं तर सेम खूप टाइम महत्व बेसिकली हां. जे पारंपरिक पद्धतीचे मसाले आता करतोय आपण, पाऊंडिंग वगैरे आम्ही आम्ही त्याला म्हणजे असं खूप ट्रेडिशनल वेने करतोय बेसिकली. सो आता मोस्ट ऑफ द क्लास इज बेसिकली वर्किंग. वुमेन इज वर्किंग, शी इज बिझी. तर तिला पण एक प्रायोरिटी आहे की मला माझ्या फॅमिलीला चांगलंच द्यायचंय आणि ऍट द सेम टाइम तिला तेवढा टाइम पण नाहीये ते सगळं करायला. तर अशा अनेक जणी आमच्या मैत्रिणी होत्या ज्यांनी कधी मसाले आणले, सुकवले, ते भाजले आणि पाऊंडिंग पण केलं, पण त्यांना ती क्वालिटी नव्हती येत कारण त्यांना त्याचे पॅरामीटर्स व्यवस्थित माहिती नव्हते. तर मग कधी त्याची चव करेक्ट नव्हती. सो वेन दे यूज आर स्टफ, तर त्यांचा असा रिव्ह्यू होता की यार बेस्ट है यार, मुझे किधर और जाने का नहीं है. अभी ते सो दॅट वॉज ऑल्सो देअर का वर्किंग क्लासला जे आमची वर्किंग वुमेन आहेत त्या तर आमच्या खूप म्हणजे एक बोलतात ना की वी आर दे आर ओनली पार्टनर्स फॉर मसालास. येस. बरोबर. नक्कीच. जसं म्हणाल्या आता रेश्मा, की तुम्ही अगदी छोट्या-छोट्या पॅकेट्सपासून या सगळ्याची सुरुवात केली आणि मग त्यानंतर ह्या छोट्या पॅकेट्समधनंच मोठे पॅकेट्स तुम्ही तयार करायला लागला आणि आज प्रत्येकाच्या घरात मला वाटतं जवळ-जवळ तुम्ही पोहोचलेला आहात. जगभरात पोहोचलेला आहात खरं तर.
पण असं होतं कधीतरी, की इतकं काम करत असताना कधीतरी थकल्यासारखं वाटतं, स्वतःला वेळ नाही दिला असं वाटतं, स्वतःच्या फॅमिलीसाठी वेळ नाही दिला असं वाटतं आणि मग असं वाटतं, की नाही आपण थोडासा वेळ द्यायला पाहिजे किंवा आता थोडं कमी करूया आपल्या या कामासाठीचा वेळ. याबद्दल काय सांगायचं? मला वाटतं एक असं असतं की आपण कुठलंही काम निवडतो तेव्हा आपण पॅशनेट असल्याशिवाय जे वर्क सॅटिस्फॅक्शन असते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आम्ही जे पॅशनेटली करतो त्याच्यात आम्हाला भरपूर सॅटिस्फॅक्शन आहे. आणि आमच्यामध्ये आता आम्हाला तिघींनाही मुली आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणाने आम्ही मुलींना इन्व्हॉल्व करतो. तर त्याही म्हणजे कधी सुट्टी असली तरी आमच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात की मम्मा तुम्ही हे का नाही करत, मग डिझायनिंग असं का नाही करत. तर त्याचा तो इन्व्हॉल्वमेंट असतो. तर आम्ही आहे ना एकत्र असलो की एन्जॉयमेंट तर असते, वर्क सॅटिस्फॅक्शन आहे, आवडीने हसत खेळत काम करतो. त्याच्यामुळे असं थकायचं असं काही चान्स वाटत नाही. एखाद दिवशी वाटतं की आज ब्रेक घ्यावा, पण मग त्यावेळेला काय असतं आमचा स्टाफ आहे तो इतका कॉपरेटिव्ह आहे. मग त्यांच्यावर थोडंफार काम आपण लादलं की आम्ही तिघे थोडंसं आउटिंग करू शकतो किंवा दोघी जातात एक राहते, असं काहीतरी आमच्या त्या परत ऍडजस्टमेंट असतात. सो दॅट इज हाऊ वी गो अबाउट Yeah, इट. so that's the beauty of being together We as work a, together. three of us together. तर आम्हाला तिघींनी तो मिळून balance ठेवता येतो तिघींनी ऍक्च्युली. मिळून तिघींनी मिळून एकत्र कधी मजा केली आहे शेवटची? आताच दुपारी. म्हणजे हेच मला खरं तर आपल्या मैत्रिणींना सांगायचंय, की तिघी असाल, चौघी असाल, एकत्र बांधून नाही राहत आपण कुठल्याही गोष्टींमध्ये. जर आपलं बिझनेसमध्ये आपलं मन रमवलं आणि त्यातनं जर का आपण एखादी ट्रिप करायची ठरवली, ती सुद्धा आपण त्यातनं करू शकतो. बरोबर ना? प्लॅन्ड नाही होत हे सगळं अनप्लॅन्ड केलं अनप्लॅन्ड. तर लगेच होऊन जातं, सक्सेस होतं. प्लॅन करत बसलं की काही होत नाही. काही या होत नाही. त्याच्यामध्ये एक्सक्युजेस भरपूर येतात. आय थिंक समटाइम्स इट इज लाईक जसं तुम्ही बोललं की वर्क, बॅलन्स, फॅमिली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण माणसाने कधी-कधी खूप जरी पाहिलं बसेल आणि सपोज तुला पाहिजे असेल की तुला एक अर्ध्या तासाचा जरी ब्रेक मिळाला, आय थिंक इफ यू टेक दॅट ब्रेक अँड जस्ट रिलॅक्स अँड मेक युअरसेल्फ फील कूल ऑर रिलॅक्स व्हॉटएव्हर, तर आय थिंक द परफॉर्मन्स डबल्स. जे बरोबर, अर्ध्या बरोबर. तासानंतर जाऊन जरी परफॉर्म केला तर त्याचा परफॉर्मन्स खूप सुंदर असतो. सुंदर तर असतं. कधी-कधी गरजेचा ब्रेक आहे तो घ्यायलाच हवा माणसाने. घ्यायलाच हवा. बरोबर. जसं तुम्ही म्हणताय, की जो ब्रेक आहे, तो ब्रेक टाईम आपला घेतलाच पाहिजे. स्वतःचा वेळ आहे, तो स्वतःसाठी दिलाच पाहिजे. आणि जसं आता तुम्ही तिघेही म्हणालात, की तुम्हाला मुली आहेत. तुम्ही मुलींना सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये सामील करून घेतलेलं आहे. त्या सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतात या सगळ्यामध्ये. म्हणजेच फॅमिलीचा सपोर्ट सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला तितकाच महत्त्वाचा वाटतोय. येस, येस, येस. आहेच. आय वुड से लाइक आता माझा हसबंड मोस्टली अब्रॉड असतो. तर हं. सुट्टीला जरी ते आले इकडे तरी पण आमची जी कामं चालू असतात त्याच्यामध्ये कधी एखादं कन्साइनमेंट कुठे अटकलेलं असेल, काय सामान आणायचं असेल, तर ही इज आवर लास्ट होप आय वुड Please से. last hope. म्हणजे आम्ही प्लीज त्यात गो राहतो. अँड गेट इट डन. तर ते पण आमच्यासाठी ते तर काम ते करतात. हो. असं नसतंय की मी हॉलिडेवरती आहे तर मी कशाला करू की काय असं. अँड फॉर दॅट मॅटर मुली पण असतात. कधी आम्ही एडिटिंगमध्ये, कधी आमचे लवकर असे काय एखादी रील शूट करायची असेल, आम्हाला त्याच्यावरती एखादं सॉन्ग असेल समजत, की आमचा जो मार्केटिंगवाले जे आहे ते आम्हाला एखादं काय सजेशन द्यायचं, तर मुलांच्या दृष्टिकोनातून पण ते कसं वाटते, त्यांना काय वाटते, त्यांचा बिकॉज दे आर त्यांचं जे जनरेशन आहे ते एवढं टॅक्स सेव्ही आहे की ते आपल्याला खूप चांगले आयडियाज देऊन जातो. सो इट रिअली हेल्प्स. नक्कीच. मला आता तुम्हाला तिघींनाही हे विचारायचंय, की बऱ्याच आपल्या मैत्रिणी हा आपला कार्यक्रम ऐकतायत. तर खूप अडथळे, खूप बिझनेस वुमन ज्या असतील, त्या आपला हा कार्यक्रम ऐकत असतील. आपल्या ह्या सगळ्या मैत्रिणींना आपल्याला हेच सांगायचं या कार्यक्रमातनं, की कितीही अडथळे आले, लोकांनी कितीही आपल्याला त्रास दिला, तरी त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या कामामध्ये तुम्ही सक्सेस मिळवा आणि तुमच्या कामाने तुम्ही खरं तर दाखवून द्या, की मी यामध्ये नेमकं काय करू शकते. तुम्हाला मंत्र काय द्यायचा या कार्यक्रमातनं आपल्या मैत्रिणींना? व्हॉट कुड बी द मंत्र? सो पॉझिटिव्ह राहणं, जे काय करायचं ते डोक्यात ठेवून आणि आजूबाजूला निगेटिव्हिटी न येऊन देणे आणि आपल्या ध्येयच म्हणजे एकदम एक्झॅक्टली. हा इट्स लाईक विजन जे आहे आपलं त्याच्यावरती आपण फोकस फोकस राहिले राहायचंय. हो. तर आय थिंक कधी कधी असं असेल की एखाद्याला वाटेल की मी खूप स्लो जाते, की मी खूप जास्त फास्ट जाते. तर प्रत्येकाचा एक स्पेस आहे किंवा प्रत्येकाचा एक बोलतात स्पीड आहे एखादं काम संपवायचं. तर तुमच्या विजनच्या हिशोबाने तुम्ही करत राहा. इट इज नेव्हर स्लो ऑर नेव्हर फास्ट अँड नक्कीच. लेट नोबडी जज यू. येस. आणि Don't get स्वतःवर रू विश्वास ठेवणे. येस.
देन ओनली रुबीना, मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही फार शांत स्वभावाच्या दिसताय मला, मात्र तुमचा बिझनेसमध्ये सपोर्ट खूप मोठा आहे. त्याशिवाय स्पायसेस अँड मोर ही कंपनी इतकी मोठी होणार नाही, कारण का प्रोडक्शनचं सगळं काम तुम्ही सांभाळताय. तुम्हाला काय मंत्र द्यायचंय? असं शांत राहा, मात्र बारकाईने काम करा. काय सांगायचं? हो येस. जे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. नक्कीच. आज तुम्ही तिघींनी खूप छान गप्पा मारल्या माझ्याशी आणि खूप छान बोललात. खरं तर निगेटिव्हिटी कितीही आली तरी तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळवा आणि तुमच्या कामाने दाखवून द्या तुम्ही किती मोठे आहात त्या. तुम्ही तिघींनी खरं तर खूप उंच झेप तुमच्या कामामध्ये घेतलेली आहे आणि स्पायसेस अँड मोर ही तुमची मसाल्याची जी कंपनी आहे ती खूप मोठी होऊ देत. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू पूजा मॅडम. थँक्यू. दिस वॉज रिअली नाईस. थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू. तर जसं आज आपण पाहिलं की स्पायसेस अँड मोर ही जी छोटीशी कंपनी होतं, म्हणजे जे छोटंसं प्रोडक्शन होतं, ते छोटंसं बाळ आज किती मोठं झालेलं आहे आणि या तिघींनी मिळून किती अडचणी आल्या तरी त्या थांबल्या नाहीत. त्या तिघींनी त्या अडचणींना स्वतःची पायरी समजली सक्सेसची आणि त्यामध्ये त्या पुढे निघून गेल्या आणि आता त्या मागे वळून सुद्धा बघत नाहीये, इतकी मोठी त्यांची ती कंपनी झालेली आहे. हेच या कार्यक्रमातनं खरं तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचंय की तुम्ही अगदी छोटा बिझनेस जरी करत असला आणि त्यात तुम्हाला कितीही अडथळे येत असले तरीही तुम्ही त्या अडथळ्यांचा सामना करून पुढे जा आणि तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस व्हा, यशस्वी व्हा. अडथळे तर तुम्हाला भरपूर येणार आहेत. अशाच अडथळ्यांच्या बऱ्याच गोष्टी घेऊन, गप्पा घेऊन आपण पुढच्या भागात सुद्धा एका नवीन मैत्रिणीसह भेटणार आहोत. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार.